नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. रक्षाबंधन स्पेशल आहे. कुठल्याही सणासुदीला पटकन बनवता येणारा पदार्थ आहे. ह्या ठिकाणी पालक घेतलेले. पालक आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये बुडेल इतकं पाणी ठेवायचे. तसंच पाणी ठेवून आपण गॅसवरती ठेवलेलं आहे कढई. एक उकळी आले की आपण गॅस बंद केलेला आहे. आता ह्या ठिकाणी अगदी छान आपली ही पालक जी आहे ती उकळलेली आहे. आता एक चाळणी घ्यायचं. त्या चाळणीवरती आपण जी पालक घेतली ती पालक टाकून देणार आहोत. पाणी जे आहे ते खाली गळून गेलं की पालकवरची जी शिल्लक आहे ती आता आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात ह्या ठिकाणी मी मिक्सरमध्ये टाकून दिलेलं आहे आणि थोडंसं कढीपत्ता टाकायचं आहे. थोडीशी हिरवी मिरची टाकायचं आहे. कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ आणि मिरची आपल्या काउंटनेस आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो. जी प्युरी आपण काढून घेतली ती आता आपल्या कढईमध्ये काढून घ्यायचे आणि थोडंसं आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून थोडंसं विसळून घेतलेलं आहे. आणखी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. ह्या ठिकाणी मी 2 पळ्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक पळी टाकून झाली की दुसरी पळी आपण गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे. एक पळी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि थोडेसे वरतून आपण जिरे टाकून दिलेले आहेत. त्याच पळीनं आपण एक पळी आपण रवा घेतलेला आहे. कुठल्याही आकारातला घ्या चालतो. हळद घेतलेली आहे रंग येण्यासाठी. आता सर्व जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत. आपल्या काउंटनेस आपण ह्या ठिकाणी पाणी जर तुम्ही जास्त वापरलं आणखीन तर जास्तीचं प्रमाण आपण वाढवू शकतो पिठाचं. अगदी मी इतक्याच बनवायचे असल्यामुळे इतकंच पाणी टाकलेलं आहे आणि परफेक्ट पाणी आहे हे. इतक्या पाण्यामध्ये छान पीठ हे मिक्स होऊन जाईल. बिलकुल कमी पडणार नाही. जर तुम्हाला कमी जास्त झालं तर तुम्ही पीठ किंवा पाणी आणखी ॲडजस्ट करू शकता ह्यामध्ये. बिलकुल मेजरमेंटची काहीच गरज नाही. बिलकुल ही रेसिपी आपली बिघडणार नाही. अगदी परफेक्ट बनवून तयार होते आणि सर्वांनाच आवडणार आहे. मुलांना तुम्ही शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा पटकन हा पदार्थ बनवू शकतो. जर मुलांना पालक आवडत नसेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने केलं तर मुलं एकदम आवडीनं खातील. ह्या ठिकाणी एकदम व्यवस्थित पीठ मिक्स झालेलं आहे. थोडंसं आपण छान व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आणखीन घट्टसर आपला हा गोळा तयार झालेला आहे. त्यामधला एक उंडा आता मी इतका घेणार आहे. तुमच्या साईजनुसार तुम्ही छोटा मोठा कुठल्याही आकारात करू शकता. अगदी इतका घेतलेला आहे मी. जसं आपण नेहमी पुऱ्या लाटतो त्याच पद्धतीनं करायचं. थोडंसं गव्हाचं पीठ टाकून दिलेलं आहे जे की पोळपाटाला चिकटणार नाही. त्यावरतून आपल्याला थोडेसे तीळ टाकून घ्यायचे. तीळ तुम्हाला पिठामध्ये टाकलं तरी चालतात पण तीळ टाकून झाले की आपल्याला नेहमीप्रमाणे लाटून घ्यायचे. जास्त पातळी नाही जास्त जाडही नाही. नेहमीप्रमाणे आपण मीडियम असं लाटून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्व आता आपल्याला ह्या ठिकाणी पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. काही पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. आपण गॅसवरती पॅन ठेवला त्यामध्ये तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. कडकडीत तेल गरम झाल्यानंतर आपण ज्या पुऱ्या लाटून घेतल्यात त्या पुऱ्या टाकून द्यायचे. थोडासा वेळ लागतो तळण्यासाठी कारण पालक असल्यामुळे ओलसरपणा जास्त असतो त्यामुळे थोडा वेळ लागतो. गॅस मिडियम ठेवून आपल्याला तळून घ्यायचं. जास्त फुल करायचा नाही. दोन्ही साईडनं आपण आता उलटून व्यवस्थित तळून घेणार आहोत. अगदी नेहमीप्रमाणेच तळून घ्यायचे. थोडंसं ओलसरपणा असल्यामुळे थोडासा वेळ लागतो. थोडंसं वरतून तेल टाकलं की अगदी कुरकुरीतपणा येतो आणि मस्त आपले हे खमंग आपल्या ह्या मसाला पुऱ्यावरून तयार होतात. पाहू शकता मस्त गुबगुबीत आपली ही मसाला पालक पुरी बनून तयार झालेली आहे. तुम्हाला हे पालक पुऱ्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. किंवा तुम्हाला माझ्याकडनं कुठली आणखी नवीन रेसिपी पाहिजे असेल प्लीज कमेंटमध्ये सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. ह्या ठिकाणी आता आपण सर्व पुऱ्या असंच तळून घेणार आहोत.
अगदी मसालेदार टम्म फुगलेल्या आपल्या पालक पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला हे पुऱ्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. कुठल्याही चटणीसोबत खाण्यासाठी पालक पुरी तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.